आंब्याचं सीझन जाण्याआधी म्हटलं की आपण ही रेसिपी एकदा करून घ्यायलाच पाहिजे. तर मी इथे कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे. मी अर्धा किलो इतके कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आणि आता मी त्याच्यावरचं साल काढत आहे. तुम्ही चाकूने किंवा सिलनीने त्याच्यावरचे साल काढून घ्यायचं आहे. नंतर त्याचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे. तुम्ही याच्यापेक्षाही कमी काप करू शकता. मी इतके केलेले आहे तर मला इतके व्यवस्थित वाटतात. सगळ्या आंब्याचे मी एका आंब्याचे 4 असे तुकडे करून घेतलेले आहे. तुम्ही पण याच प्रकारे करा किंवा यापेक्षाही कमी केले तरी चालेल. आंब्याच्या सीझनमध्ये जर तुम्ही ही रेसिपी नाही केली तर मग काही फायदाच नाही असं मला तरी वाटते. तर चला, सगळ्या आंब्याचे असे छोटे छोटे काप करून झालेले आहे. बघा, मी सगळ्या आंब्याचे एकसारखे काप करून घेतलेले. नंतर आता मी एक पॅन घेतलेला आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. नंतर जिरं टाकलं, राई, मेथीदाणा आणि नंतर कांदा. या सगळ्या वस्तू व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे. कांदा जास्त लाल होऊ द्यायचा नाही. बस 1 ते 2 मिनिटं आपण त्याला परतून घ्यायचं. त्यानंतर मी त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला. कढीपत्ता पण व्यवस्थित परतून घ्यायचा. हे सगळं परतून झालं की आपण जे आंब्याचे काप कापलेले ते टाकायचे. नंतर सगळं एकत्र करून घ्यायचं आणि वरून चिमूटभर हळद, अर्धा चम्मच तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं. नंतर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्या. 1 ते 2 मिनिटं असं परतून घेतलं की मी वरून त्यामध्ये थोडंसं अर्धा अर्धा कप वगैरे पाणी त्यात ॲड केलं. म्हणजे आपले आंबे थोडेसे सॉफ्ट व्हायला पाहिजे, त्यासाठी मी थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड केलं आहे. नंतर कवर ठेवायचं आहे, त्याला झाकून ठेवायचं आणि बस 3 ते 4 मिनिटं त्याला शिजू द्यायचे, म्हणजे व्यवस्थित ते शिजल्या जातील. आता मी व्यवस्थित त्याला पुन्हा परतून घेते आणि ते परतून झालं की मी नंतर त्यामध्ये गूळ ॲड केलेला आहे. आता तुम्हाला कळलंच असेल की मी ही काय रेसिपी बनवत आहे. तर हो, मी गूळ आंबा, गोड आंबा, मेथा आंबा खूप नावं असतात याला. तर आमच्याकडे याला मेथा आंबा आणि गोड आंबा असं म्हटलं जातं. तर अर्धा किलो केरीमध्ये मी 1 पाव असा गूळ टाकलेला आणि त्याला पण व्यवस्थित शिजू दिला आहे कव्हर करून. 3 ते 4 मिनिटं, कारण आंबे शिजायला जास्त वेळ लागत नाही. नंतर व्यवस्थित मी त्याला पुन्हा शिजू दिलेलं, तर 3 ते 4 मिनिटात ते व्यवस्थित शिजून झालेलं आहे आणि बघा जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी ही तयार झालेली आहे. आणि खरं सांगते ना, जेवणामध्ये जर तुम्ही 1 चम्मच जरी हा गोड आंबा घेतला ना खायला, तर तुम्ही 1च्या जागी 2 पोळ्या नक्की खाणार. जर तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी बनवली तर 100% सांगते की तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी. आता सगळ्यांची पद्धत वेगळी असते, पण तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा.